आणि खूप खूप तुमचं अभिनंदन की तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे। पहिली प्रतिक्रिया काय तुमची? आदरणीय केदार साहेबांचं अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद करेल। आज जी तिकीट मला मिळालेली आहे ती आदरणीय केदार साहेबांमुळे मला रामटेक लोकसभा उमेदवारीची एक मला जी संधी मिळालेली आहे ती आदरणीय माझे राजकीय नेता श्री केदार साहेबांमुळे मिळालेली आहे। पक्षश्रेष्ठी आता पक्षाची भूमिका यामध्ये फार महत्त्वाची आहे आणि पक्षाला मी खूप खूप मनापासून धन्यवाद करेल, आभार मानेल की आज मला पक्षाने जी संधी दिली त्या संधीचं नक्की भविष्यामध्ये सोनं करून दाखवेल। अगदी मात्र रामटेकची जी ही सीट आहे एक काळ असा होता की 12 वेळेला काँग्रेसनंच तिथे एक प्रकारे जिंकून आली होती आणि विजय हासिल केला होता। तुमच्या रूपाने पुन्हा एकदा रामटेकमध्ये काँग्रेसला यश मिळेल का? नक्कीच, कारण मागच्या 2020 पासून नागपूर जिल्हा ग्रामीण विभागाचं जे आपण चित्र जर बघाल तर काँग्रेसमय वातावरण हे आदरणीय केदार साहेबांमुळे अगदी ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य शेतकरी महिला भगिनी यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचं एक झालेलं आहे, वातावरण निर्माण झालेलं आहे आणि याचा फायदा नक्कीच लोकसभेमध्ये आपल्याला दिसायला मिळेल। अगदी मात्र